दिनांक 15/3/2026 रोजी सकाळी 8 वाजताच्या सुमारास लाडखेड पोलीस ठाणे हद्दीतील ग्राम भागापूर शेत परिसरात 31 ते 35 वयोगटातील अनोळखी पुरुषाचे प्रेत दगडाने ठेचून व चाकूने भोगसून खून केल्याची स्थिती आढळून आली होती। दरम्यान अनोळखी प्रेताची ओळख पटून सदरचे प्रेत हे मृतक आतिश सुभाषराव देशमुख वय 36 वर्ष राहणार गोविंदनगर यवतमाळ यांचे असल्याचे त्याचे काका पंजाबराव मारुतराव देशमुख यांनी ओळखून कुणीतरी अज्ञात आरोपीने मृतक यास दगडाने ठेचून व चाकूने भोगसून खून केल्याची फिर्याद पोलीस ठाणे लाडखेड येथे दिल्यानंतर अज्ञात आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक 138/2026 कलम 103(1) भारतीय न्याय संहिता प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता। गुन्ह्यात आरोपी अज्ञात असल्याने आरोपीची शोध घेऊन तात्काळ उघडकीस आणणाऱ्या सूचना पोलीस अधीक्षक यवतमाळ यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या। त्यावरून पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा व त्यांच्या अधीनस्थ पथके अज्ञात आरोपीचा सुगावा लावण्याच्या दृष्टीने सतत प्रयत्नशील होते। त्यात स्थानिक गुन्हे शाखाकडील पथकांनी तात्काळ मृतकाचा मोबाईल क्रमांक प्राप्त करून तांत्रिकदृष्ट्या सविस्तर तपास व तांत्रिकची बाबी विश्लेषण करून मृतकाचे नातेसंबंधात असणारे अंकुश नागोराव खोडे वय 43 वर्ष व त्याची पत्नी सौ रुपाली अंकुश खोडे वय 38 वर्ष राहणार दांडेकर लेआउट यवतमाळ यांच्या विरुद्ध संशय बाळगल्याने दोघांना ताब्यात घेऊन कौशल्यपूर्वक तपास केला असता आरोपितांनी कबुली दिली आहे की त्यातील मृतकाचे आरोप क्रमांक 2 हिचे सोबत जुने संबंध होते। त्यातून तो तिला वारंवार त्रास देऊन त्याचे पती आरोपी क्रमांक 1 यास जीवे मारण्याची धमकी देत होता। त्याच्या नेहमीच्या त्रासाला कंटाळून नमूद दोन्ही आरोपींनी संमत करून दिनांक 14/3/2026 रोजी मृतक यास घटनास्थळी बोलवून चाकूने जखमी करून व दगडाने ठेचून जीवे मारले। आरोपितांना अशी कबुली दिल्याने नमूद दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपास कामी पोलीस ठाणे लाडखेड त्यांच्या ताब्यात दिले आहे। महाराष्ट्र 24 करिता अक्रम दिवाने यवतमाळ।